बारामतीचा पुढचा दादा कोण? युगेंद्र, जय, पार्थ की रोहित पवार? तुम्हाला कोण योग्य वाटतं सर्वात? बारामतीकर इतके हुशार आहेत की ते काही गोष्टी बोलून सुद्धा दाखवत नाहीत. आणि दादांचं आणि प्रफुल्ल पटलांचं साहेबांबरोबर जेव्हा सगळे होते, आम्ही एकत्रित होतो, खूप पटत होता असं नाही. त्यांचा जो काही ऑडिओ आहे, जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती, दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार? अजितदादा असतानाचे रोहित पवार आणि अजितदादा गेल्यानंतरचे रोहित पवार, तुमची पूर्ण पर्सनॅलिटी बदलली. तर पूर्वीपासून तसं मी आक्रमकच राहिलेलो आहे. एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दादा गेल्यानंतर आलेली आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत आहे. दादांची जी अगदी इमिजिएट फॅमिली ज्याला आपण म्हणू, ते सुद्धा दादांच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांना न्याय देत नाहीये, हाच तुमचा आरोप आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही त्यांच्याशी बोललात का? एकदा दोनदा फक्त बोलणं झाले, पण परत पुढं काही त्या ठिकाणी बोलणं झालेलं नाही. सुनेत्रा पवार ज्या आज आहेत तिथे आमदार, त्यांच्याकडे न जाता लोक तुमच्याकडे येतात आहेत, असंच त्याचा अर्थ झाला. रोहित पवारकडे येत नाहीत, पवारकडे येतात. रेस्ट ऑफ द तुतारी पक्ष हा जर गेला भाजप बरोबर, तरी तुम्ही जाणार नाही. आता शेवटी आज जो संघर्ष आहे तो एका विचाराच्या विरोधात आहे. कुठेतरी तडजोड करण्यासाठी नाही तर काय करण्यासाठी हे जर होत असेल तर लोकही स्वीकारणार नाही असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधाची धार बोथट होत चालली आहे का, हा प्रश्न सातत्यानं मनात येत असतो. मात्र एक आवाज विरोधात सत्तेच्या आपण सतत ऐकत असतो, तो म्हणजे रोहित पवारांचा. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपल्याबरोबर आमदार रोहित पवार आहे. रोहितजी, आपलं स्वागत आहे. थँक्यू. एक तुमचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो अजितदादा आणि त्यांचा अपघाती मृत्यू. एकंदरीतच अजितदादा असतानाचे रोहित पवार आणि अजितदादा गेल्यानंतरचे रोहित पवार, तुमची पूर्ण पर्सनॅलिटी बदलली असं वाटतं. तो बदल तुम्हाला तुमचा जाणवतो का? हे काही प्रमाणात हो, पण तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्वीपासून तसं मी आक्रमकच राहिलेलो आहे. पण मग जेव्हा दादांबरोबर आमची चर्चा सुरू झाली होती पक्ष विलिनीकरणाची, त्यानंतर बराच काळ त्या ठिकाणी मी मीडियापासून लांब होतो. आक्रमकता कुठेतरी कमी केली होती आणि त्या चर्चेमध्ये आम्ही सगळेजण इन्व्हॉल्ड होतो. मग अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने दादा गेल्यानंतर मग दादांसाठी लढायची जी भूमिका आम्ही सर्वांनी घेतली होती त्यासाठी तर आपल्याला आक्रमक व्हावंच लागलं आणि मग आम्ही झालो. कुठेतरी एक दादा गेल्यानंतर एक जी जबाबदारी असते, दोन प्रकारच्या जबाबदारी असतात. एक तर राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबतीतली जबाबदारी, आणि दुसरं पवार परिवाराची जी लेगसी आहे, हे पवार साहेबांनी केलेलं कार्य, त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत, दादांनी केलेलं काम, दादांची काम करण्याची पद्धत, आणि मग या दोघांमुळे आमच्या परिवाराला आलेलं नाव आणि परिवाराला आलेली उंची, ह्या सगळ्या गोष्टी जपायच्या असतील तर आपल्याला प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढावं लागेल. आणि त्यामुळे कुठंतरी एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दादा गेल्यानंतर आलेली आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत आहे. त्यामुळे कदाचित बऱ्याच लोकांना असं वाटत असावं की स्टाईल थोडीशी बदललेली आहे. खरं तर एकंदरीत तुमच्या परिवारातनंच जर बघितलं तर सुनेत्रा पवार ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पण आहेत, आता दादांच्या पक्षाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, सत्तेत असणारे त्यांचे मित्रपक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बरंच दुःख व्यक्त केलं. दादा त्यांचे मित्र कसे होते हे त्यांनी अनेकदा सांगितलं, म्हणजे नुसते सत्तेतले सहभागी अशा यांनी नाही. पण एक असं ज्या पद्धतीनं तुम्ही हा विषय मांडताय त्यात ह्या कोणालाच दादांसाठी न्याय नको आहे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन तुम्ही करताय. तुम्हाला असं वाटतं का की त्यांची मुलं आहेत, त्यांची पत्नी आहे, ते त्यांना न्याय नाही देऊ शकणार?
हे बघा, प्रेझेंटेशन मी तसं करतोय असं नाही, पण दुसऱ्या अंगाने आपण थोडंसं बघितलं पाहिजे. आम्ही विरोधात आहोत. आम्ही FIR करण्यासाठी सांगू शकत नाही, आम्ही विनंती करू शकतो. त्यानंतर CBI कडे तपास द्या, आम्ही फक्त सांगू शकतो, विनंती करू शकतो, आदेश देऊ शकत नाही, कारण आम्ही आत्ता विरोधात आहे. आता तुम्ही जर सत्तेत असाल, तुम्ही मुख्यमंत्री असाल, मित्र असाल, तुम्ही घरची मंडळी असाल आणि तुम्ही सत्तेत आहे, मग सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्हाला साधा FIR तर करता आला असता. मला बोलून घेतलं असतं, इतरही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलून घेऊन काय पाहिजे, कुठल्या अधिकाऱ्याची आपण SIT फॉर्म करायची, CID आता काम करतं आहे, कसं काम करणार आहे, एक कुठंतरी एक म्हणतो ना आपल्याला विश्वासात घेणं. नाही तर आम्ही ह्या गोष्टी करत आहोत. FIR झाला नाही, CBI कडे अजून हे प्रकरण गेलेलं नाही. VSRची कंपनी आहे, त्याची निवांत बिलं दिली जातात आराममध्ये. म्हणजे आत्तापर्यंत 150 कोटीपेक्षा जास्त निधी त्या कंपनीला तिथं दिला गेला, त्यांच्यावर कुठली कारवाई नाही झाली. तर मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि केंद्राकडे जो विषय आहे AIB आणि DGCA, तिथं त्या मंत्र्यांचे आणि VSRचे रिलेशनशिप आहेत हे मी आधीपासून सांगतोय, तरीसुद्धा तिथं कुठंच काही बदल नाही, तर कारवाई केली गेली नाही. म्हणजे ज्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत त्या त्यांच्याकडनं झाल्या नसल्यामुळे कुठेतरी शंकाही वाढते आणि दुसरं कुठेतरी एक रागसुद्धा येतो की मग कसं लढायचं, काय करायचं. पण हा तर खूप गंभीर आरोप आहे की दादांची जी अगदी इमिजिएट फॅमिली ज्याला आपण म्हणू, ते सुद्धा दादांच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांना न्याय देत नाही आहे, हाच तुमचा आरोप आहे. नाही, म्हणजे माझं एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखादं पत्र देता की CBI कडे हे प्रकरण पाठवा, आणि सत्तेत असताना सुद्धा तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं. मग हे कुठेतरी चुकीचंच आहे ना. मग त्याचा अर्थ तुम्ही दिल्लीला जाता, अमित शाह साहेबांना भेटता, मोदी साहेबांना भेटता, पण मग या बाबतीतली तुम्ही चर्चा करत नाही असं कुठेतरी सिद्ध होतं. आणि त्याचबरोबर अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडल्यानंतर CM साहेबांनी सुद्धा सांगितलं की हो, FIR आम्ही स्वीकारू, पण अजूनपर्यंत FIR स्वीकारला गेला नाही. आणि दुसरं, आम्ही CBI कडे हा तपास पाठवण्यासाठी मी अमित शहांबरोबर चर्चा करू, असं काहीच झालं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, पण आज होत नाहीत हे बघितल्यानंतर दुःख वाटतं. आणि त्याच्यातच माझा भाऊ VSRली प्रवास करतो. काही एका कार्यक्रमामध्ये आसाममध्ये शपथविधी जो मुख्यमंत्र्यांचा होतो, तिथं काकी या राम मोहन नायडू, त्याचे डायरेक्ट संबंध आहेत VSR बरोबर, त्यांच्यावर तुम्ही बसता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी मनामध्ये असं वाटतं, अरे खरंच आपण योग्य पद्धतीने लढतोय का लढतोय ते चुकतंय का काय चाललंय. आणि मग अशा शंका नाही तर गोष्टी मनामध्ये आल्यानंतर कुठेतरी दुःख वाटतं. पण तुम्ही या गोष्टी त्यांच्याशी बोललात का? कसं आहे की पार्थमध्ये VSR बरोबर प्रवास केल्यानंतर मी काय त्याशी बोललेलो नाही, आणि काकी व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्याशी मी आत्तापर्यंत बोललोच नाही. आणि प्लस राम मोहन नायडूचा विषयमध्ये झाला, त्यामुळे मला असं वाटतं की आमचा जो लढा आहे तो आमच्या लेवलला आम्ही पुढे घेऊन जाऊ. पण तुमच्या मनातल्या ज्या शंका आहे, म्हणजे हे आत्ताचं नाही, एकंदरीतच 28 जानेवारीनंतर आत्तापर्यंत तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या तुम्ही त्यांच्याशी बोललात का, सत्तेतला एक पक्ष म्हणून? 13 दिवस जेव्हा होत होते तेव्हा आमची चर्चा तिथं सुरू होते. 13 दिवस झाल्यानंतर प्रेझेंटेशन केल्यानंतर जय असेल, मध्ये पार्थ असेल, एकदा दोनदा फक्त बोलणं झाले, पण परत पुढं काही त्या ठिकाणी बोलणं झालेलं नाही. आणि त्याच्याचबरोबर आमच्याकडे अजून पुरावे आहेत, पण विषय एवढाच आहे की आम्ही सुद्धा या बाबतीतलं राजकारण होऊ नये याची दक्षता तिथं घेतो आहे. त्यामुळे AIBचा रिपोर्ट एकदा आला फायनल, लवकर यावा अशी आम्हाला इच्छा आहे. आणि CIDचा एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आला तर मग आमच्याकडचे असणारे पुरावे आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट हे आम्ही कम्पेअर करणार, आणि मग खरंच योग्य दिशेने हा तपास चालला का एवढं फक्त आमच्या लेवलवर आम्ही बघणार. रोहितजी, माझा जो पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न विचारत असताना मी आधीच त्याला एक डिस्क्लेमर देते. मला आपल्या प्रयत्नांच्या सिन्सेरिटीवर कुठलीही शंका नाही, पण तरीही आपण लोकप्रतिनिधी आहात, आपल्याला इतक्या जवळून नियम कायदे सगळे माहिती आहेत. अशा वेळेला आपण FIRचा जो आपला हट्ट आहे, आपल्याला माहिती आहे की जेव्हा अपघाती असं काही निधन होतं तेव्हा ADR होतो, जो ADR दादांच्या बाबतीत झालेला आहे. त्यात तपास यंत्रणांचा रिपोर्ट येतो. रिपोर्ट आल्यानंतर जर त्याच्यात कुठला गुन्हा सिद्ध झाला तरच FIR होतो. त्यामुळे हे तर आपल्याला माहिती आहे,
पण तो FIR दाखल करून घेण्यासाठी जसं की सरकार ते करत नाही आहे आणि करायचं नाही आहे हे म्हणून कर्नाटकमध्ये जे काय तुम्ही घडवून आणलं, त्यामुळे एकंदरीत दादांच्या मृत्यूचं कुठंतरी राजकारण किंवा गिमिक किंवा ज्याला आपण नॅरेटिव्ह सेट करणं म्हणतो असं होतं आहे का? बरं, 2019ला असाच एक ॲक्सिडेंट मुंबईमध्ये झाला होता आणि जे एक माजी खासदार भाजपचे आहेत तिथं 6 जण दुर्दैवी मृत्यू झाले होते आणि किरीट सोमय्यांकडे हा सगळा परिवार गेला ज्यांचा मृत्यू तिथं झाला होता आणि त्यांनी सांगितलं FIR आपल्याला करावं लागेल. ADR तर त्यांचा सुद्धा झाला होता. किरीट सोमय्या या पोलीस स्टेशनला गेले. तिथं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये थोडासा दंगा केला, नाहीतर प्रामाणिकपणे विषय मांडला असं आपण म्हणूया. FIR झाला. आता तो इन्सिडन्स आणि ह्या इन्सिडन्समध्ये काहीच फरक नाही. मग हा भेदभाव का? दुसरं, ADR म्हणजे काय की माणूस सायकलवर चाललाय, पडला, डोक्याला लागलं म्हणून मृत्यू झाला. मृत्यू कशामुळे झाला हे ADRमध्ये येतं. मग आता विमानमध्ये दादांचा ॲक्सिडेंट झाला, त्यात जळून मृत्यू झाला का मार लागला म्हणून मृत्यू झाला. आता हे फक्त एक टेक्निकल कारण झालं की माणूस कशामुळे गेला. पण मी काय म्हणतो की याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, म्हणजे ह्याला एक वेगळं अंगसुद्धा आहे आणि ते जर आपल्याला बघायचं असेल तर FIR असणं हे महत्त्वाचं आहे. आणि लॉ आणि ॲक्ट आपल्याला सांगते की ADR झाला असेल तर आपल्याला FIR करता येतो आणि FIR जो मी करायला लावला आहे तो अननेम्ड आहे, त्यामुळे त्यात कुठेही काही हरकत नव्हती. आणि कर्नाटकाली जो FIR केला तो असा हवेत नाही केला. त्यांनी FIR केला, तो त्यांनी मान्य केला, तो त्यांनी लोकल कोर्टाकडे पाठवला, तिथला लोकल कोर्टाने अप्रूव्ह केला, तो त्यांच्या DGPकडे गेला, त्यांनी इथं पाठवला. त्यांनी सगळी टेक्निकल लीगल रोहितजी, 4 एजन्सीज आज त्याचा तपास करतात. कोण करतात? दादांच्या CID करते, ते AIB करते, ते DGCA करते, AIB तपास करते. AIBच्या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये चुका आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये ते लेफ्टला वळलं का राईटला वळलं हेच AIBला माहीत नाही. याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की किती चुकीच्या पद्धतीने तपास चालला आहे. CIDच्या बाबतीत CID म्हणते AIBचा रिपोर्ट येऊ द्या, मग आम्ही तपास सुरू करतो. म्हणजे AIBचा रिपोर्ट म्हणजे 2023ला जो ॲक्सिडेंट झाला होता मुंबईमध्ये, त्यात मृत्यू कोणाचा झाला नाही, अजून तो रिपोर्ट आलेला नाही. असे 6 रिपोर्ट आहेत, 3-4 वर्ष झालं रिपोर्ट आलेला नाही. मग CID म्हणतो तो रिपोर्ट येऊ द्या. अहो पण तो टेक्निकल रिपोर्ट आहे. तुम्हाला का घेण्यात आलेलं आहे की तुम्ही क्रिमिनल अँगल बघायचा आहे. मग CDR कोणाचे होते, कोण तिथं होतं, मी जे काय बोललो आहे त्याच्या काय मध्ये तथ्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बघायला लागतील. त्यामुळे क्रिमिनल कॉन्स्पिरसीला जो एक वेगळा अंग असतं ते तपासण्यासाठी CID आहे. म्हणजे सातत्यानं अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे उत्तर दिलेलं आहे की रोहित पवारांनी जे मुद्दे उचलले त्याची चौकशी व्हायला हवी. पण म्हणजेच त्यांच्या ह्या वक्तव्यावर आपला विश्वास नाही का? होय किंवा नाही? नाही, विश्वास आहे म्हणून तर आत्तापर्यंत थांबलो होतो. त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की मी जेव्हा दिल्लीला जाईल तेव्हा होम मिनिस्टर साहेबांशी भेटेल आणि CBIच्या बाबतीत जी काय एन्क्वायरीची मागणी माझ्याकडनं पण आणि अजितदादांच्या पक्षाकडनं पण झाली ती त्यांच्यावर चर्चेत आणेल. काही दिवसांपूर्वीच ते दिल्लीला गेले होते, पण त्या बाबतीतली चर्चा काय झालेली आम्हाला पत्र दिलंय असं कळतं CBIच्या चौकशीचं अमित शहांना. CBIचं पत्र त्यांनी दिलेलं नाही. काही प्रश्न मी व्यक्त केले होते, त्या प्रश्नाचं त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी अमित शहा साहेबांना पत्र लिहिलं होतं. त्याचं स्वागत करतो मी. अशी माहिती आहे मी आपल्याला सांगते की मुख्यमंत्र्यांनी स्वतःची मागणी म्हणून अमित शहांकडे CBIची चौकशी व्हावी अजितदादांच्या ह्या संपूर्ण प्रकरणात असं पत्र दिल्याची बातमी आहे. नाही, ते पत्र वेगळं होतं. ते पत्र असं होतं की मी काही शंका व्यक्त केल्या होत्या आणि त्या माझं म्हणणं जे होतं ते त्यांच्या पत्रामध्ये दिलं आणि त्याचं स्वागत मी केलेलं आहे. आणि तुम्ही बघा, वेस्ट बेंगॉलचं आणि इतर राज्यांचं इलेक्शन होतं. देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत, भाजपमध्ये सुद्धा देश पातळीवरचे मोठे नेते असल्यामुळे त्यांना प्रचाराला जावं लागलं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्हाला सुद्धा थांबायचं होतं, आम्ही थांबलो. पण माझं एवढंच मत आहे, आता 28 तारखेला 4 महिने होत आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेच असतील, अजूनही करतील आणि 28 तारखेपर्यंत अजितदादांच्या पक्षाचीच मागणी आहे ना. CBIकडे हा तपास दिला तर मग कदाचित त्याला व्यापकता मोठ्या प्रमाणात येऊ शकते असं मला वाटतं. रोहितजी, तुमच्यावर 2 आरोप होत असतात इतक्यात. एक म्हणजे तुम्हाला कुठेतरी अजितदादांचा वारसदार होण्याची घाई आहे, दुसरीकडे विरोधी पक्षनेता असं तुम्ही स्वतःला कुठंतरी प्रोजेक्ट करताय. तुम्हाला काय व्हायचं आहे? हे बघा,
विचाराचे वारसदार तर आम्ही सर्वजण आहोतच ना. म्हणजे अजितदादा असू द्या, पवारसाहेब असू द्या, नाहीतर शिवशाहू फुले आंबेडकर, हे सर्व महामानव जे होऊन गेले, संत जे होऊन गेले, यांच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोतच ना. विषय एवढंच आहे, कोणाची जागा आपल्याला घेता येत नसते, आपल्याला आपली जागा बनवावी लागते. आणि मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी तो प्रयत्न करत आहे. आणि करत असताना सगळ्याच गोष्टीचं राजकारण व्हावं अशी माझी भूमिका नव्हती. आज आता मी महिला सुरक्षतेचा विषय घेतला, पण तुम्ही माझं प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल तर राजकारण कुठंच नव्हतं. आणि दुसरा मुद्दा, मी आज राजकारणात कशासाठी, तर लोकांसाठी आहे. लोकांना जर अडचणी असतील तर त्या अडचणीमध्ये त्यांची मदत करणे माझी भूमिका आहे. म्हणून आज जिथं कुठं अडचण तिथं मी असतो. आता ही संधी काय फक्त मलाच आहे असं नाही ना. विरोधात असणाऱ्या प्रत्येक नेत्याला ही संधी आहे. त्यांनीसुद्धा रस्त्यावर उतरावं, लोकात जावं. आता काल राजू शेट्टी साहेब लढले, त्यानंतर सपकाळ साहेब लढले, आपले ह्याचे शेकापचे जे शेकापण आहे आपले जानकर साहेब लढले. हे प्रामाणिकपणे लढत आहेत. मी त्यातला एक भाग आहे. ज्याला लढायचं त्याला रस्त्यावर यावं ना. माझं फक्त मत आहे, राजकारणामध्ये आपण तडजोड करण्यासाठी कुठंतरी फक्त वरच्या नेत्यांबरोबर बसून काहीतरी आपण जरा सेटिंग करू, नाही तर ह्या गोष्टीसाठी नाही आहे. आपण लढण्यासाठी आहोत. आता ठीक आहे, आज सत्तेत नाही तर आज विरोधात आहे, तर विरोधक जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर प्रामाणिक विरोधक बनून दाखवूया. नाही, विरोधी नेत्यांचा प्रॉब्लेम काय आहे आज महाराष्ट्रातला, तो हा आहे की ते विरोध करत नाही असं नाही, पण तो विरोध फार स्पोरॅडिक असतो, त्याच्यात सातत्य नसतं. म्हणजे आज इथं आहेत, परत 10 दिवसांनी एखादा मुद्दा घेऊन आपल्याला विरोधक दिसतात, मग परत काही दिवसांनी. अगदी खूप बोटावर मोजण्यालायक लोक आहेत की जे अभ्यास करून येतात. काय क्रियेला प्रतिक्रिया ह्याला विरोध नाही म्हणता येत. ज्याला आपण अभ्यास करून विरोध करणे, काहीतरी लॉजिकल मांडणे, जनहिताचे मुद्दे रेटून लावणे, नुसतं त्याच्यासाठी एक दिवस उतरून एक मोर्चा करणे किंवा एक दिवसाचं उपोषण करणे, ह्याला विरोध म्हणत नाही. त्यामुळे कुठंतरी जे तुम्ही पाहताय, कुठेतरी विरोधाची जी धार आहे ती बोथट झाली आहे महाराष्ट्रात, असं तुम्ही म्हणाल का? सगळे तुमचे मित्र आहेत, त्यामुळे मला माहिती नाही तुम्हाला किती कन्व्हिनियंट आहे याचं. नाही, काही नेते आपापल्या लेवलला लढतात, पण तुम्ही जर म्हणालं बोथट झाली का, तर 100% बोथट झालेली आहे. आणि कुठं ना कुठंतरी आपल्याला लोकात जाऊन लोकांशी चर्चा करून लोकांची भूमिका समजून घेऊन ती मांडणं फार महत्त्वाचं आहे. रस्ता रोको केला, एखादं आंदोलन केलं, त्यामुळे तुम्ही विरोधक झाला असं होत नसतं. आता महिला सुरक्षतेच्या बाबतीतसुद्धा काही घटना रिसेंटली घडल्या होत्या. त्या तिथं मी जाऊन पालकांशी बोललो. ज्या घटना 3 वर्षापूर्वी 2-2.5 वर्षापूर्वी 9 महिन्यापूर्वी झाल्या, तिथं जाऊन मी भेटलो. त्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रेझेंटेशन बनवलं आणि आज DG साहेबांना भेटलो आणि विनंती करतो की शक्ती कायदा आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि मी एक तुम्हाला सांगतो, हे जे काही नुसतं TV पुढं येऊन नुसतं आपण कुणी बोलत राहिलो, छोटं मोठं आंदोलन केलं, लोक फार हुशार आहेत. आणि आत्ताची जेनझी तर फारच हुशार आहे. त्यांना माहिती आहे की कोण खरंच काम करतं आणि कोण खरं नाटक करतं आहे. त्यामुळे या गोष्टी आता लोकांना कळायला लागल्यात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक राहत नाही तोपर्यंत तुम्ही राजकारणात टिकू शकणार नाही. नक्की जेनझीचं काय होतंय? नाही, विरोधकांच्या मनात जेनझीचं काय होतं? नाही, आज विरोधकांवर जेनझीचा विश्वास राहिलेला नाही. विश्वास संपादन करणं हे आम्हाला आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि विश्वास संपादित करायला आपल्याला प्रामाणिकपणे लढावं लागेल. आपली भूमिका प्रामाणिक ठेवायला लागेल. एकदा ती अशी भूमिका ठेवलं तर लोक कुणीच विश्वासात ठेवणार नाही. सत्तेतल्या लोकांना त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, कारण ते सत्तेत आहेत. विरोधकांकडे काय, तर काहीच नाही आज. तर एक तर संघर्ष आहे आणि प्रामाणिकपणा. काही लोक संघर्ष करायला तयार आहेत पण प्रामाणिकपणा नाही आहे. पण दोन्हीचं जर कॉम्बिनेशन झालं तर मला असं वाटतं की नक्कीच लोक स्वीकारतील. आधी आपण ज्या विषयावर होतो तिथे येते आणि तुम्हीच उत्तर देताना म्हटलंत की अजितदादा यांच्या विचाराचे वारस तुम्ही सगळे आहात. तर रोहित पवार जर अजितदादांच्या विचारांचे वारसदार असतील तर त्यांचं लक्ष बारामती का असू नये? रोहित पवारांनी बारामतीतून का लढू नये? नाही, विषय एवढाच आहे. एकतर हा ठीक आहे, तो प्रश्न लोक करतात, बोलतात. पण मी सातत्याने सांगितलेलं की कर्जत जामखेडमधूनच मी 2029ला तिथं उभं राहणार. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की बारामतीकरांना दादांची सवय झाली होती स्वभावाची आणि कामाची.
कामाच्या बाबतीत दादा धडाडीचे नेते होते हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे त्या पद्धतीने बारामतीमध्ये जर आपण काम करू शकलो नाही तर कुठं ना कुठंतरी अजितदादांचा जो वारसा आहे, जो संघर्षाचा नाही तर जो धडाडीचा लगेच काम करून दाखवायचा, हा कुठंतरी त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो. आणि त्यामुळे कोण अडचणीत येणार तर बारामतीकर अडचणीत येणार. त्यामुळे आमच्या सगळ्यांची जबाबदारी, पवार परिवाराची एक जबाबदारी आहे बारामती मतदारसंघाच्या अँगलनी नाही तर तालुक्याच्या अँगलनी, की काही झालं तरी बारामतीकरांवर कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्याय नाही झाला पाहिजे. त्यामुळे आज पोलीस प्रशासन तिथलं असेल, शेतीचं पाणी, प्यायचं पाणी, नाही तर इतरही काही लाईटचे प्रश्न असतील, हा मुद्दा जेव्हा आमच्यापर्यंत येतो नाही तर माझ्यापर्यंत येतो तेव्हा तो मी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि महत्त्वाचं काय, दादांची जी क्षमता होती, आम्ही सगळे मिळून जे आज राजकारणात आहेत, पवारसाहेब सोडून, कारण पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत, जे इतर आहोत आम्ही सगळे मिळून सुद्धा दादांच्या लेवलला तिथं काम करणं हे आमच्यासाठी अवघड आहे. पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार ज्या आज आहेत तिथे आमदार, त्यांच्याकडे न जाता लोक तुमच्याकडे येतात आहेत, असंच त्याचा अर्थ झाला. रोहित पवारकडे येत नाहीत, पवारकडे येतात. त्यामुळे सुनेत्रा काकींकडनं पण लोकांच्या अपेक्षा आहेत बारामतीकरांच्या. मी स्वतः बारामतीकर, माझं मतदान बारामतीमध्ये आहे. पार जयकडनं पण अपेक्षा आहेत, खासदार सुप्रिया अत्त्यांकडनं अपेक्षा आहेत, युगेंद्रकडनं अपेक्षा आहेत, माझ्याकडनं अपेक्षा आहेत, माझ्या आईवडिलांकडनं पण अपेक्षा आहेत. त्यामुळे आमच्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा पवार परिवारातले आम्ही एक व्यक्ती असल्यामुळे आमच्याकडे ते येतात. आणि मग आल्यानंतर आम्ही म्हणू शकत नाही जा त्यांना भेट, असंच सगळे करत राहिलं तर मग लोक इकडनं तिकडे बेजार होऊन जातील. त्यामुळे लोकांचं कुठलंही काम असेल तर लगेच सोडवणं दादांच्या स्टाईलमध्ये हे महत्त्वाचं आहे. कुठेतरी ह्यात एक प्रॉक्सी आमदार तयार होतोय असं तुम्हाला नाही वाटत का? नाही, विषय एवढाच आहे, आमदार तयार होतो असं नाही, पण एक कार्यकर्ता नक्कीच त्या ठिकाणी आहे. कार्यकर्त्याची जबाबदारीच असते, कुणी आलं तर त्याचे काम त्या ठिकाणी सुरू करावे. रोहितजी, पवार विरुद्ध पवार होऊ नये अशी एक मांडणी इतक्यात सुप्रियाताईंनी केली. ABP माझाच्याच विजनच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलल्या होत्या. खरं तर का होऊ नये तुम्हाला का वाटतं? कारण जर पवार झालं नाही तर कोणीतरी दुसरं बाहेरचं पण उभं राहू शकतं. बरोबर आहे. हां, आणि जर पवार वर्सेस पवार होणार नाही असं जर म्हणत असाल 2029ला, तर त्याचा अर्थ खरं तर असा निघू शकतो की आयदर विलिनीकरण होणार किंवा दोन्ही पक्ष महायुती किंवा महाविकास आघाडी ह्या एकाच बाजूला असतील. त्यामुळे पवार वर्सेस पवार होऊ देणार नाही याचा अर्थ नक्की काय आणि ते का होऊ नये? म्हणजे अजितदादांचा पक्ष हा भाजपला सोडून महाविकास आघाडीमध्ये येईल असाच तो अर्थ त्या ठिकाणी निघतो. मगच पवार विरुद्ध पवार तिथं होणार नाही. पण उद्या जाऊन जर ते सत्तेत राहिले, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आम्ही विरोधात राहिलो आणि उद्या जाऊन पवार परिवारातलाच एक उमेदवार त्यांनी दिला आणि इथून सुद्धा जर निर्णय झाला तर पवार विरुद्ध पवार होणार. भाजपची साथ जर सोडली अजितदादांच्या पक्षाला तर मग पवार विरुद्ध पवार होणार नाही असं मला वाटतं. पण उलटही होऊ शकतं. कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? नाही, पक्षाचं मला सांगता येणार नाही. पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात. मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे. त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो. म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही जाणार. एखादा भाजपचा नेता चांगला काम करत असेल तर स्वागत करेल, पण भाजप बरोबर जाणं हे एकतर निर्णय घेतला आहे तर तसाच ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण म्हणजे रेस्ट ऑफ द तुतारी पक्ष हा जर गेला भाजपबरोबर तरी तुम्ही जाणार नाही? आता शेवटी आज जो संघर्ष आहे तो एका विचाराच्या विरोधात आहे. मग आपण जर भूमिका घेत असताना आज ही भूमिका, उद्या ती भूमिका, आज आपण म्हणतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचा आपला विचार आहे, संतांचा विचार आहे, आणि पलीकडे जो प्रतिगामी विचार आहे जो आम्हाला चालत नाही आणि त्याच्यावरच आपण गेलो तर मग असं होऊ शकतं आत्तापर्यंत आम्ही जे बोलतोय ते खोटं तरी बोलत होतो, नाही तर चुकीचं राजकारण त्या ठिकाणी होतं. त्यामुळे एक आहे, काम करत असताना अजेंड्यावर काम करणं फार महत्त्वाचं आहे. एखादा अजेंडा घेऊन आपण पुढे गेलो असू तर मग
ती वेगळी गोष्ट. पण अचानक फक्त कुठेतरी तडजोड करण्यासाठी नाही तर काय करण्यासाठी हे जर होत असेल तर लोकही स्वीकारणार नाही असं मला वाटतं. शरद पवारांनी अगदी काल परवात जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की पवार विरुद्ध पवार होऊ नये म्हणून आम्ही बोललो होतो. त्याचा अर्थ एक असंच होतो की सगळ्यांना बोलले असणार त्याबद्दल जी तरुण पिढी आहे तुमची त्यांच्याशी. मात्र आता ह्यानंतरचा निर्णय कोणी कोणाला थांबवू शकत नाही किंवा निर्णय त्यांचा आहे. ह्याचा हे काय सांगून जातं, हेच सांगून जातं की कुठेतरी त्यांनी जो काही समजवण्याचा प्रयत्न केला तो प्रत्येकाला मान्य नव्हता आणि पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं हेच त्यांनी कुठेतरी ते सांगून गेलेत. तर नक्की अशी बैठक झाली का तुमची? काय त्यामध्ये बोलणं झालं? विषय एवढाच असेल की अजितदादा जेव्हा हयातीत होते तेव्हा जी आमची चर्चा होती एकत्रित येण्याची ती भावनिक दृष्टिकोनातून जास्त तिथं होती आणि मग ती चर्चा दादा गेल्यानंतर ती कुठंतरी फिसकटली. दादा आणि आम्ही एकत्र आलो असतो दादा असताना तर मग तो विषय होणारच नव्हता. आणि मग आत्ता दादा नाहीत आणि आम्ही सत्तेत तर भाजपबरोबर तिथं जाऊ शकत नाही. मग याच्यात साहेबांचं हे मत असावं की आता अशा काही गोष्टी होतील असं मला वाटत नाही. त्यामुळे उद्या जाऊन नाही, पण तुमच्या लोकांशी बसून बोललेत का ते काही? नाही, कसं असतं की काही सगळ्यांना एकत्रित घेऊन बसून बोललंच पाहिजे असं नसतं. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा केव्हा आपण भेटायला जातो जेव्हा आपण भेटतो तेव्हा तिथं सांगणं हे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे एकत्रित बैठक झाली का वेगळं सांगण्यात आलं ह्या दोघांमध्ये सांगणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात सुपर ॲक्टिव्ह तुम्हीच आहात आणि सगळ्यात जास्ती तुम्हीच भेटता त्यांना. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं? वेगवेगळ्या तुमच्या ज्या इतक्यातल्या भूमिका राहिल्या त्या. पवार साहेबांची गोष्ट अशी आहे की पवार साहेब माणसांना ओळखतात, लोकांना ओळखतात. त्यांनी माझी स्टाईल ओळखली आहे, मला ओळखलेलं आहे, माझे विचार ओळखलेले आहेत आणि मी संघर्षाची भूमिका घेतली हे त्यांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कधीही मला या बाबतीतलं तू असंच कर तसंच कर असं कधीच पवार साहेबांनी राजकीय दृष्टिकोनातून सांगितलं नाही. पण सातत्याने ते जेव्हा एखादा आता मी कांद्याचा मुद्दा घेणार आहे, अरे काय झाले, कशी परिस्थिती आहे, महिलांचा सुरक्षेचा विषय आहे, काय झालं, तू गेला होता भेटायला, काय अडचण आहे, काय मदत करायची का, म्हणजे माझ्याशी जेव्हा ते बोलतात तेव्हा भावनिक दृष्टिकोनातून प्लस सामाजिक दृष्टिकोनातून लोकांचं हित मनामध्ये ठेवून माझी चर्चा जास्त लेवलवर होत असते. राजकीय भांडण नका करू हे वगैरे असं अजूनपर्यंत माझ्याबरोबर तर झालेलं नाही. तुम्ही अगदी आत्ताच मांडलं की 22 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे भाजपबरोबर लढणार. म्हणजे खरं तर निवडणुकीला खूप वेळ आहे, ते कधी काय कसं होईल हे माहिती नाही, पण तुम्ही ते भाकीत केलं. पवारसाहेबांनी त्यांच्या त्याच कालच्या परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अगदी स्पेसिफिकली म्हटलं की मला असं वाटत नाही. त्यामुळे तुमच्याकडे अशी कुठली अधिकची माहिती आहे जी शरद पवारांकडे नाही? कसं असतं की ठीक आहे, म्हणजे कदाचित त्यांचा अंदाज, कदाचित नाही, मला नक्की माहिती आहे की त्यांचा अंदाज नाही तर त्यांचं राजकारणाचं आकलन माझ्यापेक्षा 100 पटीने जास्त आहे. आम्ही कधी काही लोकांशी बोलत असताना काही आमच्या विचाराचे असतात, काही विरोधातल्या विचाराचे असतात आणि जे विरोधातल्या विचाराचे असतात ते कधी कधी काय गोष्टी सांगून जातात. ती गोष्ट जी आम्हाला सांगून गेले असतील विरोधातले लोक ते मी बोलून गेलो, ती कदाचित पवारसाहेब कधीही बोलत असताना एखादं वक्तव्य करत असताना 100 ठिकाणावरनं माहिती घेतात, मग ते बोलतात. त्यामुळे त्यांनी घेतलेली माहिती 1-2 ठिकाणावरनं आलेली इन्फॉर्मेशन याच्यावर नसून ती अनेक ठिकाणावरनं आलेल्या इन्फॉर्मेशनवर असावी. आम्हाला जे काही 1-2 जणांनी सांगितलं त्याच्यावर आम्ही बोलून गेलो, त्यामुळे कदाचित ही तफावत असावी. तुम्ही सातत्यानं 2 लोकांवर टार्गेट धरलं आहे. एक म्हणजे सुनील तटकरे, दुसरे म्हणजे प्रफुल्ल पटेल. आता ते त्या दोघांकडे आता सत्ता नाही, पद नाही आणि दादांना घेऊन ते नाराज होते असं तुम्ही सांगितलं. त्यांचं आता पत्रातून नाव वगळलं म्हणून ते नाराज आहे. मग त्यात शरद पवारांनी आता त्यांचंच एवढं कौतुक केलं. एकंदरीत ह्या दोघांना घेऊन काय घोळ आहे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये? हे बघा, एक आपण समजून घ्या, 22 वर्षापेक्षा जास्त वर्ष हे दोघं सत्तेत आहेत.
पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी काम करत होते आणि दादांचं आणि प्रफुल्ल पटलांचं साहेबांबरोबर जेव्हा सगळे होते आम्ही एकत्रित होतो, खूप पटत होतं असं नाही. पण मग नंतर जे काय कारण असेल, प्रफुल्ल पटलांवर कारवाई झाली असावी ईडीची, त्यांचं घर ताब्यात घेण्यात आलं होतं, सुनील तटकरेंचा वेगळा विषय त्याच्यामध्ये असू शकतो आणि मग दादांना आमदारांचा विचार करावा लागला विकास निधीसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी दादांनी वेगळा निर्णय तिथं घेतला. मग पवार साहेबांनी या दोघांनी सोडलं आणि नंतर दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनित्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनित्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती आहे दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार. बरेच आमदार त्यांच्याकडे बघून चला BJP बरोबर ते बोलत आहेत या अनुषंगाने कुठेतरी त्यांच्यावर अवलंबून आहेत. मला त्यांना सांगायचं आहे साहेबांचेच झाले नाही, दादांचेच झाले नाही, तर हे तुमचे कधी त्या ठिकाणी होणार. त्यामुळे पण तुम्ही जे सातत्यानं हे प्रूफ करायच्या मागे आहात असं वाटतं की ते दादांचे झाले नाही, हा जो भाग आहे ना, हे दादा असताना तुम्ही कधी बोलले नाहीत, पण दादा गेल्यानंतर आता त्याचं खरं खोटं फक्त 2 लोकांमध्येच होऊ शकतं. प्रश्न असा आहे की दादांबरोबर लोकांनी ज्यांना पाहिलं ते हेच दोघं होते, त्यामुळे का म्हणून तुम्ही म्हणताय ते लोकांनी ऐकावं मानावं नाही बघा. आणि तुम्ही कशावरून त्याच दोघांना टार्गेट करताय? नाही, टार्गेट त्याच दोघांना करतोय. आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक तर मी ते पत्र काही महिन्यांपूर्वी अधिवेशनाच्या वेळेस दाखवलं होतं, सह्या या दोघांच्याच होत्या. ते 4 जे बाकीचे 2 अजून अतिरिक्त आहेत त्यांच्या सह्या तिथं नव्हत्या आणि सही कधी केली गेली होती, दादा गेल्यानंतर. त्यात ती बरी स्टोरी आहे, गोयल साहेबांचं स्टेटमेंट वगैरे, ते त्या खोलात मी जाणार नाही. मग सही तुम्ही केली म्हणजे कुठं ना कुठंतरी तुम्ही पक्षाची धुरा तुमच्या हातात यावी यासाठी घाई गडबड तुम्ही तिथं करत होता, बाकीच्यांना विश्वासात न घेता. हे तिथं त्या ठिकाणी सिद्ध होतं. त्याच्याचबरोबर दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं. सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटलांचं तिथं म्हणतो आहे. पण तिथं पवारसाहेब होते आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते. पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते, तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते, खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने. आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना दाखवलं. आता त्याच्याचबरोबर जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनित्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर, पण त्यांनाच तुम्ही विचारा पार्थ आणि सुनित्रा काकींना ऑडिओ काय आणि काय बोललं गेलं. तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं पार्थ, जय, सुनित्रा नाही, वहिनींशी? जयबरोबर मी आधी संपर्कात होतो, पण पार्थचं ते VSR विमानामध्ये त्यांनी प्रवास केल्यानंतर मी काय बोललो नाही. आणि काकींना अधिवेशनामध्ये कदाचित मी एका ठिकाणी बोललो असेल, पण त्यानंतर मी अजून तरी काय बोललो नाही. हा दुरावा का? पक्ष वेगळा आहे, पण परिवार तर एकच आहे. नाही आहे ना. परिवाराला जेव्हा अडचण असेल तेव्हा मी मदतीला तिथं असेल. तुम्ही मदतीला, मला तुमच्या मदतीवरही प्रश्न आहे. तुम्ही त्यांच्या प्रचाराला गेलात आणि तुम्ही त्यांच्या मंचावरून, म्हणजे तुम्ही त्यांच्या मदतीला गेला होतात नक्की की कशासाठी? तुम्ही त्यांच्या मंचावरून जाऊन तुम्ही भाजपावर जी टीका केली आणि तुम्हाला माहिती आहे की त्या उभ्या आहेत, त्या भाजपच्याही उमेदवार म्हणून उभ्या आहे, भाजपबरोबर त्या सत्तेत आहेत, त्या ऑलरेडी उपमुख्यमंत्री होत्या, त्यामुळे तुम्ही त्यांची नक्की मदत करत होतात की तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न एक करत तर होता? आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, तिथं मी प्रचार सभा नाही केल्या, मी घोंगडी बैठका घेतल्या आणि त्या घोंगडी बैठकामध्ये कुठंच मी सरकारच्या विरोधात बोललेलो नाही. मी फक्त एवढंच बोललो की दादांकडे बघा आणि मतदान इतकं करा की एक रेकॉर्ड झालं पाहिजे. 70-80 गावामध्ये मी तिथे गेलो
तिथे जाऊन कुणाच्याही विरोधात तिथं बोललो नाही. उलट दादांकडे बघून तुम्ही मतदान करा एवढंच बोललो. आणि मी सुनेत्रा काकींच्या प्रचाराला गेलो हे टेक्निकली खरं असलं तरी दादा गेल्यानंतर ती जागा जी मोकळी झाली होती त्याच्यावर जी पोटनिवडणूक लागली होती तर त्या पोटनिवडणुकीमध्ये आपला कुठेतरी सहभाग तिथं असावा, दादांच्या कार्याकडे दादांप्रती असणारा रिस्पेक्ट म्हणून मी खरं तर तिथं गेलो होतो. राजकीय भूमिका नव्हती, ती भावनिक भूमिका होती. हाच प्रश्न मी अजून पुढे नेते. म्हणजे तुम्ही म्हणता की तिथं टीका केली नाही किंवा तुम्ही ह्या कारणाने गेले, मान्य करतो. पण एकंदरीत तुमच्या प्रत्येक वक्तव्याचा रोख जो आहे, सगळ्यात मोठं नुकसान जर कुठलं होणार असेल तर ते दादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचं होणार. अशाच पद्धतीचं तुमचं सध्याचं राजकारण सुरू आहे. नाही, आता जो कुठला पक्ष चुकीचा वागतो त्याच्या विरोधात आम्ही बोलणारच ना. आता भाजप निर्णय घेताना चुकलं, नाही तर भाजपचे नेते मोदी साहेबांनी सांगून सुद्धा विमानाने जेव्हा नाशिकला गेले आम्ही टीका केली. जो चुकतो त्याची आम्ही टीका करणार, कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्यामुळे सामान्य लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण तिथे निर्माण होते. आता जर अजितदादांच्या पक्षातले सर्वच नेते नाहीतर महत्त्वाचे नेते जर चुकीचं वागत असतील तर आम्ही बोलणारच. आता दुसरं ओपनली तुमच्या प्लॅटफॉर्मवर आता कोकाटे जे आमदार आहेत ते आहेत सिन्नरचे, त्यांची प्रशंसा मी केली काल किंवा परवा. प्रशंसा अशी केली की ते खऱ्या अर्थाने दादांच्या विचाराचे चांगले आहेत. पत्ते खेळतात. नाही, पत्ते हा विषय तर मी कधीच समर्थन करणार नाही त्या गोष्टीचं, पण दादांच्या विचाराचे पक्के आहेत. कारण सिन्नरमध्ये तो खरात भोंदूबाबा होता, तिथं दादांचे मोठे नेते तिथं येत होते, पण हे कधी तिथं गेले नाहीत. दादांच्या विचाराला हे मात्र पक्के राहिले, एवढंच या ठिकाणी सांगतो. म्हणजे मोठे नेते गेल्याचा पुरावा आहे का तिथे दादांचे? सरळ सरळ सगळ्यांनाच माहिती आहेत कोण कोण तिथे गेलंय, कोणी कोणी पूजा केली. फक्त जे पूजेचे व्हिडिओ आहेत, रक्ताचे व्हिडिओ, ते भावलीवर रक्त टाकणं, नाही तर अजून काही अंगावर रक्त घेणं, हे जे काय आहेत सत्ताधारी नेत्यांतले व्हिडिओ, हे मात्र फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डिपार्टमेंटकडे आहेत. ते बाहेर येतील असं मला वाटत नाही, कारण का नाशिकचे अजून बाहेर आलेले नाहीत. आता बघू उद्या जाऊन काय होतं. अच्छा, एकीकडे म्हणजे देशभरातच एक काळ असा होता की जेव्हा स्थानिक पक्ष जे होते त्यांचं वर्चस्व खूप वाढलेलं होतं. आता एकंदरीतच असं वाटतंय वेगवेगळ्या निवडणुकीनंतर की स्थानिक पक्ष जे आहेत ते कुठेतरी परत एकदा लयास जाताना आपल्याला दिसतंय. तुम्ही एका स्थानिक पक्षाचे नेते आहात, तुम्हाला भवितव्य काय दिसतंय? लढलो तर भवितव्य, लढलो नाही तर भवितव्य नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून लढणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि लढणं जर आपण सोडून दिलं आणि फक्त इलेक्शनच्या निमित्ताने तुम्ही प्रचाराला सभा घ्यायला लागला तर मग भवितव्य तसं फार अंधारात आहे. पण शेवटी आपण जेव्हा एका विचारासाठी लढतो, पवार साहेबांनी कष्ट करून हा पक्ष निर्माण केला, त्यानंतर नक्कीच इतर नेत्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे आमचं मत आहे की लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल, एक ओळख निर्माण करावी लागेल आणि लोकांचा विश्वास संपादित करून मग येणारं इलेक्शन हे आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि जर ह्या गोष्टी नाही केल्या तर अवघडच आहे सगळं. तुम्ही क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आहात. एकंदरीत आधीच्या तुलनेत क्रिकेटमध्ये जे महाराष्ट्रातून इंटरनॅशनल लेवलचे क्रिकेटपटू तयार होत होते ते तुलनेनं आत्ताच्या काळात कमी होतात आहेत असं वाटतं का तुम्हाला? सहसा कसं असतं की एखादं पद जर एखाद्या राज्यामध्ये असेल, पूर्वी ते पद आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. पवारसाहेब BCCIमध्ये अध्यक्ष होते, नंतर ICCमध्ये अध्यक्ष झाले. त्यामुळे इथं असणाऱ्या ज्या संघटना आहेत, इथं 3 संघटना आहेत, विदर्भ, महाराष्ट्र, जसं मी अध्यक्षपद तिथं भूषवलेलं आहे, आणि मुंबई. तर मग एखादा नेता तिथून असेल तर मग त्या असोसिएशनमधले सिलेक्टर्स हे सिलेक्ट केले जातात इंडिया लेवलला. आणि मग इंडिया लेवलला जेव्हा हे सिलेक्टर जातात पारदर्शक पद्धतीने ते सगळ्या गोष्टीकडे बघत असतात आणि त्यांना काही अशा खेळाडूंचा खेळ चांगला माहिती असतो जे महाराष्ट्रात खेळतात, कारण का त्यांचं काहीतरी संबंध असतात, व्यक्तिगत नाही, म्हणजे त्यांनी बघितलेलं असतं. आणि मग त्या पारदर्शक पद्धतीने इथून सिलेक्टर जेव्हा BCCIमध्ये जातात तेव्हा मग खेळाडू सिलेक्ट होत असताना आपल्या महाराष्ट्राचे जास्त तिथं होत होते. आता हे पद नामधारी आहे पण कंट्रोल सरकार गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांना घेऊन
बराच वाद निर्माण झाला. तुम्हाला तुमच्या निवडणुकीसाठी स्वतःचे इतके कार्यकर्ते किंवा सर्व पवार नातेवाईक हे त्याचे सदस्य करण्याची गरज का वाटली? ही गरज कधीच पवार साहेबांना नव्हती वाटली. तुम्हाला का वाटली? 130 मतदार आहेत टोटल आणि गेले अनेक वर्ष तेवढेच आहेत, नाही तर मध्ये आधे 30-40 तिथं वाढले होते. आता मी तुमच्याशी बोलतो आहे. तुम्हाला माहिती आहे की मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की मी खूप चांगलं काम केलं आहे. मग तुम्ही बोलता बोलता तिथं विचारायचं, अरे मला सदस्य व्हायचं आहे, काय केलं पाहिजे? तर मी जास्तीत जास्त बोलायचो, पत्र लिहून बघू नंतर काय करायचं. हे 3 वर्ष सातत्याने त्या ठिकाणी जेव्हा झालं तेव्हा बरीच पत्र 600-700 पत्र तिथं आपल्या कार्यालयामध्ये आली होती. आणि मग ते कार्यालयाला आल्यानंतर मला त्या समितीमध्ये विचारण्यात आलं की एवढी पत्र आलीत, करायचं काय? म्हटलं आपण काय करणार, त्यापेक्षा एक माजी जज आहेत हायकोर्टचे, त्यांना आपण घेऊया, कुणीही चांगलं घ्या आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ते जे म्हणतील की ह्यांना घेऊ शकता, यांना घेऊ शकत नाही, डिपेंडिंग ऑन क्रिमिनल त्यांचं बॅकग्राऊंड, तर ते जे निर्णय देतील ते आपण स्वीकारू. मग आम्ही बदर साहेबांची एक कमिटी तिथं निर्माण केली. त्यांच्याकडे सगळे पत्र पाठवले, कोणी दिलं हे मला माहीत नव्हतं. आणि मग त्यांनी एक रिपोर्ट दिल्यानंतर मग तो आम्ही आमच्या बोर्डात घेतला आणि मग तो रिपोर्ट बदर साहेबांचा तो AGMमध्ये अप्रूव्ह केला. आधी 120 लोक होते, आता समजा 400-500 झाले असतील. तर उलट मला असं वाटतं की ज्या लोकांची इच्छा होती, त्यात माझ्याबरोबर असणारे, माझ्याशी संवाद साधणारे कदाचित काही प्रमाणात असतील, कारण त्यांनी माझं काम तिथं बघितलं, चांगलं काम चाललं आहे, पूर्वी काहीच काम होत नव्हतं. याच्यात पत्र जास्त कदाचित त्या लोकांची असावेत. पण मग जी प्रक्रिया आम्ही फॉलो केलेली ती संविधानिक आहे, त्यात कुठेही इल्लिगल नाही, कोर्टात विषय आहे म्हणून मी खूप जास्त पण कोर्टानं ताशेरे तुमच्यावरच ओढले. ताशेरे काही ओढलेले नाहीत. एकतर हायकोर्टली निर्णय देत असताना त्याच्यामध्ये घाई गडबडीने तो त्या ठिकाणी निर्णय झाला. मग आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असं लोक म्हणतात, अजिबात नाही. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही परत एकदा अपील केलं हायकोर्टामध्ये, कारण त्याच्यात काही गोष्टी आम्ही मागितल्या होत्या. तर आमच्याकडे येण्याआधी परत ते जे अपील आहे तुम्ही हायकोर्टातलं ते तुम्ही तिथं बघा आणि मग काय अन्याय झाला तर मग आमच्याकडे या. तर ह्याला ताशेरे आपण कसं म्हणणार? त्यामुळे प्रक्रिया पूर्ण फॉलो केली होती. पण या प्रक्रियेमध्ये कोण कसं इन्वॉल्ड आहे हे मात्र येत्या काळामध्ये मी लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. पण ह्याच्यात जे काही नेत्यांचा वापर करून आज ही सगळी जी प्रक्रिया थांबवली आहे, त्यात मात्र खेळाडूंचं खूप मोठं नुकसान झालं आहे. MPL जी आपण सुरू केली होती, जी बंद पडली होती, ती यंदा होत नाही. मुलींचं WMPL तिथं होणार नाही. अशा बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत. त्याचा निवडणुकीशी काय संबंध आहे? बरं, निवडणुकीची नव्हतं. रोहित पवार अध्यक्ष असताना ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या ना. मग आता प्रशासक असताना ह्या गोष्टी का होत नाहीत, का केल्या जाऊ शकत नाही? मग असं आहे का की रोहित पवारला जमतं पण ह्यांना जमत नाही? मग रोहित पवारला जमत असेल ते रोहित पवारने आत्तापर्यंत जे काय केलं ह्यात राजकारण कुठं केलं? उलट चांगलंच केलं आहे ना. पण राजकारण्यांनी प्रत्येक अगदी खेळाच्या बॉडीवर पण असावं. मी तुमचं मत म्हणजे हा डिबेट काही नवीन नाही आपल्या देशात, पण तुमचंही मत विचारते का म्हणून प्रत्येक बॉडीवर कुठल्याही राजकारण्यांनी असावं, चांगल्या खेळाडूंनी का नसावं? असं कुठं लिहिलेलं आहे की प्रशासन हे फक्त राजकारण्यांनाच चांगलं येतं? आणि मला वाटतं कोर्टानं काहीतरी कधीही हातात बॅट न उचललेली लोक ही तिथे आली. हे कोर्टानं आपलं मत नोंदवलंय तो आदेश देताना. त्यामुळे ते माझ्याबद्दलच बोलले असतील असं नाही, जयशहांबद्दल सुद्धा बोलू शकले असतील. त्यामुळे त्यांनी पण बॅट हातात कधी घेतलेली नाही. मग आशिष शेलारने तरी हातात कधी बॅट तिथं घेतली आहे. मग जेटली साहेबांचं माझा तर तुम्हाला एकंदरीतच प्रश्न आहे की का म्हणून राजकारण्यांनीच असावं? हेच मी म्हणतोय. तुम्ही माझं उत्तर दिलेलं आहे की कुठंच लिहिलं नाही की राजकारणी याच्यामध्ये येऊ शकत नाही. तसं असं कुठंच लिहिलं नाही रोहित पवारचे नातेवाईक मेंबरशिपला अप्लाय करू शकत नाही, रोहित पवारचा मित्र तिथं करू शकत नाही, असं कुठंच लिहिलेलं नाही. त्यांनी केलं, प्रक्रिया फॉलो केली आणि आम्ही केलं. आणि दुसरं फरक एवढाच असतो की राजकारण्यांना गुड ॲडमिनिस्ट्रेटर असतात. त्याचं कारण असं आहे की ते लोकांशी पण संवाद साधू शकतात, हाताळू शकतात, मीडियाशी बोलू शकतात, अधिकाऱ्यांशी बोलू शकतात, स्पॉन्सर लोकांशी बोलू शकतात. त्यामुळे अनेक लोकांशी ते बोलू शकतात. त्यामुळे संस्थेला त्याचा फायदा होतो. उद्या जाऊन एखादा क्रिकेटर जसं सौरभ गांगुली, ते चांगले ॲडमिनिस्ट्रेटर होते, ते करू शकले, पण बाकीच्यांना करता येईल असं नाही. त्यामुळे विषय एवढाच आहे की त्या पदावर बसल्यानंतर खेळाडूंच्या बाबतीत जसं आम्ही सिलेक्टर सगळे आम्ही रणजी खेळाडू घेतले, पूर्वी तसं नव्हतं.
मग आम्ही काय केलं, आम्ही तो मान अधिकार जो सिलेक्टरचा नाहीतर ट्रेनर्सचा आहे तो सगळ्या क्रिकेटरला दिला. आम्ही फक्त काय केलं तर आम्ही गव्हर्न केलं. शरद पवारांच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्यांनी आपले मित्र तर जवळ ठेवलेच, पण त्यांनी जे विरोधक आहेत त्यांना अजून जवळ ठेवलं. तुमच्या राजकारणाचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्ही एकानंतर एक तुमचे स्वतःचे फक्त विरोधक निर्माण करताय असं होतंय का? पवार साहेब, म्हणजे विरोधकही म्हणण्यापेक्षा मी शत्रू निर्माण करताय नाही बरोबर आहे, मी करतोय ते. हां. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या अशा काळामध्ये ते आले होते जेव्हा राजकारण फार वेगळं होतं. त्याच्यामध्ये विरोधक सुद्धा आपला मित्र होऊ शकत होता आणि त्याच्यात त्यांनी ते सगळे रिलेशनशिप जपलं आणि त्याच्यात ते मोठे नेते झाले. ते राज्याचे नेते झाले, ते देशाचे नेते झाले आणि पवार साहेबांना तेवढी पॉवर त्या ठिकाणी मिळाली, ती जपली. त्यांच्या डोक्यात कधी पॉवर ती गेली नाही आणि त्याच्यात ते व्यक्तिमत्व झालं. आज पवार साहेब कोण आहे तर देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना लोक दोनदा विचार करतात. आज रोहित पवार कोण आहे तर पवार साहेबांचा नातू असलो तर रोहित पवार हा दुसऱ्या टर्मचा आमदार आहे, आत्ताशी कुठंतरी राजकारणात आलाय आणि एवढ्या एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोलतोय. पण मी जे बोलतोय त्याला उत्तर मात्र कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे काळ वेगळा आहे, स्टाईल नक्कीच वेगळी आहे. आता शेवटी स्टाईल स्वीकारायची नाही स्वीकारायची लोकांचा विषय आहे. लोक ठरवतील उद्या काय करायचं, पण लढावं तर लागेल, बोलावं तर लागेल. तुम्ही जसं म्हटलं तसं शरद पवार साहेब हे पवार परिवारातून देशाचं नेतृत्व त्यांनी केलं, राज्याचे ते मुख्यमंत्रीही राहिले. अजितदादांची जी तुमची पिढी होती त्यामध्ये ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोचले. आता ही जी तुमची तिसरी पिढी आहे तिचं काय होणार आहे? आम्ही जे करू ते होणार आहे. आम्ही जर स्वप्न मोठं ठेवलं तर ते स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो. पण ते करत असताना आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, संघर्ष करावा लागेल. शॉर्टकट जर घेतले तर मात्र आमचं काय खरं नाही असं मला तरी वाटतं. कारण शॉर्टकट घेत आज जर आम्ही विचार केला चला सत्तेत जाऊन बसू तर काही महिने काही वर्ष बरं जातील, पण नंतरचं काय, लोकांचा विश्वासच आपल्यावर राहणार नाही. त्यामुळे या आत्ताच्या काळामध्ये संघर्ष करणं हे जास्त योग्य ठरू शकतं. आणि शेवटी बिझनेसमध्ये सुद्धा काम करताना आपण उद्दिष्ट हे मोठंच ठेवतो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं उद्दिष्ट मोठंच ठेवतो. एका रणजी खेळाडू असेल तो म्हणतो इंडिया टीमसाठी खेळायचं, इंडिया टीमसाठी खेळायला लागलं आता कॅप्टन बनायचं. त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा आपण आता आमदारकीपासून सुरुवात केलेली आहे. शेवटी आपण त्या पद्धतीने कष्ट घेतले तर महाराष्ट्राचं जे प्रमुख पद आहे त्याचा टार्गेट नाही तर हेतू मनामध्ये ठेवून आपल्याला काम नक्कीच करता येतं. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर एक अजून प्रश्न तुम्हाला बघून नेहमी वाटतो. शरद पवार असोत, सुप्रिया सुळे असोत, दादा असोत, सुनेत्रा वहिनी असोत, हे सगळेजणांना एका विशिष्ट पद्धतीनं असं म्हणजे फ्लॅशी बिलकुल नाही, पण असं अत्यंत टापटीप राहायचं. म्हणजे दादांच्या बोलण्यात एक रांगडेपणा होता, पण दादा एका वेगळ्या पद्धतीनं त्यांची ती पर्सनॅलिटी ग्रूम करायची. तुम्ही मात्र ह्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही असं विचार करून एक काहीतरी रॉनेस ठेवलेला आहे का? आता समजा दाढी करून, चांगले कपडे घालून, कडक कपडे घालून, चांगले महागडे लुई विटॉनचे शूज घालून जर आपण रस्त्यावर उतरलो तर ज्यांच्यासाठी आपण लढतोय ते आपल्याला वेगळं समजतील. त्यामुळे आज ज्यांच्यासाठी आपण लढत आहोत, मग ही पद्धत जी आहे, आता ह्याच्यात मी लंडनला गेलो, भारताच्या बाहेर गेलो तर असेच कपडे घालतो. फक्त बनियन तिथं दिसून देत नाही, कारण माझी बायको ते दाखवून देत नाही. ती म्हणते की महाराष्ट्रात ठीक आहे, तुला जे काय करायचं राजकारणात ते कर, पण बाहेर आल्यावर असं काही वागू नको. पण माझ्या या कपड्यामध्ये खूप जास्त बदल त्या ठिकाणी नसतो. हां, मात्र एक खरं आहे, वजन जरा शारीरिक वजन जरा जास्तच वाढलेलं आहे, ते मात्र कंट्रोल नक्कीच तिथं करावं लागेल. त्यामुळे अशा आता मी कडक पांढरे कपडे घालू शकतो, पण पांढरे कपडे का पूर्वी घातले जायचे तर एक सायकोलॉजी होते, स्वच्छ प्रतिमा. माझं एवढंच मत आहे की मला आज काही स्वच्छ प्रतिमा दाखवायची जरूरत नाही, माझी प्रतिमा स्वच्छच आहे. त्यामुळे हे जे काय आहे हे घातल्यामुळे युवा नाही तर माझ्या एजची जे लोक आहेत, माझ्यापेक्षा यंग आहेत, ते लगेच जवळ येतात. कडक कपडे घातले तर हे लगेच लांब पडतात. तर हे गोष्ट थोडीशी मला जाणवलेली आहे, म्हणून मी थोडंसं असा स्टाईलमध्ये राहायला आवडतो. तुम्ही तुमचं वय लक्षात घेतलं तर तुमची पर्सनॅलिटी पण खूप गंभीर असते. म्हणजे असं तुमच्या ह्याच्यात असा खूप
सेन्स ऑफ ह्युमर किंवा असा असा कमी दिसतो. तुम्ही सतत असा आक्रमक आणि फॉर एव्हर फोकस्ड वाटता, लाईट हार्टेड नसता. तर रोहित पवार हे वैयक्तिकही असेच असतात का? नाही नाही, मला PJ आपण ज्याला म्हणतो ते मारायला आवडतात. हां. पण शेवटी आता कॅमेरावर जेव्हा असतो, लोकात जेव्हा असतो, हं. तेव्हा लोकांचे प्रश्न मांडत असताना सिरियसनेस नसेल हं. तर ते उचित दिसणार नाही. तेव्हा व्यक्तिगत लेवलला जेव्हा तुम्ही ऑफ कॅमेरा असाल हं. तेव्हा तुम्ही माझा स्वभाव थोडासा वेगळा बघाल. हं. पण शेवटी ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा कशासाठी लढतोय हं. ह्या सगळ्या गोष्टी, आता मी युवांशी जेव्हा कॉलेजमध्ये जाऊन बोलतो तेव्हा नक्कीच जोक मारण्याचा प्रयत्न करतो. मग तिथे एक वातावरण तसं झालं पाहिजे की पुढच्यांनी आपल्याशी चर्चा करायला इच्छा झाली पाहिजे. त्यामुळे असंच आहे असं नाही. आणि मग खरंच विचारायचं असेल तर माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलांना तुम्ही विचारा, तेच तुम्हाला सांगतील. माझी पत्नी नेहमी नेहमी म्हणते की 2 मुलं तर आहेच, पण रोहित पवारसुद्धा मुलासारखाच आहे. म्हणजे इतकं, म्हणजे त्याचा अर्थ आपण घरी थोडंसं वेगळं असतो आणि बाहेर थोडंसं वेगळं असतो. शरद पवार साहेबांचं आम्ही नेहमी पाहिलेलं आहे की त्यांना वेगवेगळ्या फील्ड्समधली लोकं ही त्यांची मित्र राहिलेली. अगदी त्यांचं पर्सनल इंटरॅक्शन हे उद्योजक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांबरोबर प्रचंड राहिलेलं आहे. दादांनी सुद्धा अगदी आम्हाला गाणं बिणं म्हणून दाखवलेलं आहे. अशी तुमची काय आवड आहे? नाही, मला खेळायला आवडतं. मला क्रिकेट खेळायला हवा, बॅडमिंटन खेळायला हवा, नाहीतर कुठेतरी एका डोंगरात चालायला हवा. तर ह्या सगळ्या गोष्टी तर आवडतात. कारण मी गाण्याचा प्रयत्न केला होता, मला बरं वाटलं, पण ऐकणाऱ्याला खूप बरं नाही वाटलं. मग मी जेवण बनवायचा प्रयत्न केला होता आणि खास करून पोहेच बनवले होते. पाणी कमी पडलं, त्यामुळे नंतर कधी धाडच नाही झालं आणि कुणी असं मुद्दाहून सांगितलं पण नाही, अरे तू जेवण कर, खूप सुंदर करतो. त्यामुळे हे बरेच प्रयोग केल्यानंतर एक कन्क्लुजन आहे की जे जमतं तेच करावं. त्यामुळे दादांना गाणी आवडतात. पवार साहेबांना विचारवंतांबरोबर चर्चा करणं, साहित्य, त्यांची बैठक जी होत होती ती फार वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर व्हायची. त्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी तशी जमली, ते करू शकले. पण आज असं आहे की प्रॉब्लेम्सच इतके आहेत की रिअल लाईफ इश्यूजवर बोलत असताना, चर्चा करत असताना त्याच्यावरच इतकं कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे कदाचित माझा एवढा संपर्क हा इतर क्षेत्राबरोबर जास्त आलेला नाही. मीडियाबरोबर जरा जास्तच येतो. म्हणजे स्ट्रेस जरा जास्त आहे असं तुम्ही म्हटलात. पण तुम्हाला कशाची काळजी जास्त वाटते, बारामतीची की कर्जत जामखेडची? मला महाराष्ट्राचीच काळजी वाटायला लागलेली आहे. कारण आता काही दिवसांपूर्वी मला सोलारचे काही लोक भेटले. त्यांनी आपला पॉवरचा रेट सांगितला महाराष्ट्रातला, आणि इंडस्ट्री सगळी गुजरात, तामिळनाडू, आंध्रा आणि या भागामध्ये जायला लागली आहे. त्यामुळे उद्या जाऊन आमच्याबरोबर जे लोक आहेत आणि आमच्या नंतरची पिढी आहे त्यांना आपण काम कसं देणार, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कितीही अडचणी आल्या, जग कितीही AI कडे गेलं तरी अजून आपली जिल्हा परिषद नाहीतर गव्हर्मेंटची जी शाळेची पद्धत नाहीतर क्वालिटी आहे, शिक्षक चांगले आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर आज कुठंच काय तिथं दिसत नाही. ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललं आहे, महिलांचे अत्याचार. त्यामुळे काळजी मला महाराष्ट्राची आहे. आणि राजकारण ज्या लेवलला चाललं आहे, म्हणजे अतिशय गलिच्छ लेवलला आणि पर्सनल लेवलला चाललं आहे, हे एक महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करत असताना तुम्ही स्वतः ते तसं होऊ नये यासाठी स्वतःचं काय कॉन्ट्रीब्युशन करणार आहात त्या? नाही, ह्याच्यासाठी विषय तसे मांडावे लागतील. आणि दुसरं, सारखं सारखं राजकीय मुद्दे मांडून चालणार नाही. आता आपल्याला पॉलिसी बेस्ड चर्चा करणं, आता काही दिवसानंतर मी फडणवीस साहेबांची वेळ तिथं घेणार आहे. अल निनो येतो आहे आणि पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण हे नक्कीच अडचणीचं ठरणार आहे. मग इंडस्ट्रीला पाणी कमी पडणार आहे, लोकांना प्यायला कमी पडणार आहे, ॲग्रिकल्चरला कमी पडणार. मग याच्यात प्रायोरिटी कशी काय करायचं याच्याबद्दलची चर्चा त्यांच्याबरोबर करेल. वेळ मागितलेला आहे, बघू. त्यात महिला सुरक्षतेचा हा मुद्दा आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तरी एक टीका करणं हे चालूच ठेवावं लागेल जर चुकत असतील तर. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून काही पॉझिटिव्ह सजेशन्स असतील त्या मांडणं पण तितकंच मांडणं. पण मांडत असताना ते स्वीकारलं पण गेलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते, ते नक्कीच स्वीकारतील. याच्या आधीसुद्धा काही चांगले विषय सांगितले होते तेव्हा त्यांनी ऐकले होते ड्रग्सच्या बाबतीत आणि हे. त्यामुळे असं जर चर्चा आणि इंटरॅक्शन चालत राहिलं तर मग आपली पण पर्सनॅलिटी वाढेल, महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. आणि फक्त टीका करायची म्हणून करत राहून त्या पद्धतीचं राजकारण खूप सकारात्मक आहे असं वाटत नाही.
शेवटचा प्रश्न विचारते आजच्या मुलाखतीतला. बारामतीचा पुढचा दादा कोण? युगेंद्र, जय, पार्थ की रोहित पवार? तुम्हाला कोण योग्य वाटतं सर्वात? नाही, असं आपल्याला नाही सांगता येणार. म्हणजे खरं तर लोकच ठरवतील आणि लोक बारामतीची खूप हुशार आहेत. त्यांना कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आणि कोणाला ताकद द्यायची हे नक्कीच तिथं तुम्ही माहीत आहे. बारामतीकर आहात म्हणून तुम्हाला म्हणून तर विचारते. म्हणतो बारामतीकर इतके हुशार आहेत की ते काही गोष्टी बोलून सुद्धा दाखवत नाहीत. अच्छा. करायचं जेव्हा ते करून दाखवतात. मी बारामतीकर असल्यामुळे तुम्हाला तिथं सांगतोय. त्यामुळे सगळ्यांचीच एक जबाबदारी आहे की दादांची जी पोकळी आहे ती त्या पोकळीचं नुकसान बारामतीकरांना झालं नाही पाहिजे. एकत्रित आपापल्या पद्धतीने काम करत राहिलं पाहिजे. मी माझ्या लेवलला युगेंद्र, जय, पार्थ वगैरे आपापसात कॉम्पिटिशन करण्यापेक्षा इलेक्शनच्या वेळेस बघू, पण आपापसात कॉम्पिटिशन करण्यापेक्षा प्रॉब्लेम जर सुटत असतील तर त्याच्यावर जास्त फोकस करणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद रोहितजी. थँक्यू. मला माहिती आहे अत्यंत भरगतचा असा तुमचा आजचा दिवस होता. त्यातून तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि कॉफी विथ कौशिकमध्ये आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. Thank you. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.